आपल्याकडची राजकीय नेते मंडळी कधी व्यक्तिगत स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून बोलतात आणि कधी ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचं हित डोळ्यासमोर ठेवून राजकीय वक्तव्य करतात का कधी ते तिसऱ्याच मोठ्या पक्षाची सुपारी घेऊन ती वाजवतात हे कळून घ्यायला सुद्धा आपल्याला खूप मोठी बुद्धीपणाला लावावी लागते किंवा काथ्याकूट करत बसावं लागतं। संदीप देशपांडे ठाकरे सेनेवर जे आज ताळतंत्र सोडून टीका करू पाहतायत किंवा करतायत त्यामागे संदीप देशपांडे यांचा राजकीय स्वार्थ किंवा त्यातून निर्माण झालेलं भय आहे का ते ज्या पक्षामध्ये आहेत म्हणजे मनसेमध्ये आहेत त्या पक्षाचं हित डोळ्यासमोर ठेवून ते ठाकरे सेनेला बदनाम करतायत किंवा त्यांच्यावर आरोप करतायत का त्यांनी कुणाची तरी तिसऱ्याच पक्षाची सुपारी घेऊन ते अगदी वाजवतायत याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपल्याकडे कधी कधी का टीका केली जाते आणि ती आता काय आवश्यकता आहे का याचा काही एक ताळतंत्र नाही असं आपल्याला वाटतं, पण त्यामागे या तीन गोष्टींपैकी एकच गोष्ट असू शकते। कारण कोणताही जर जुने उकिरडे कोणत्याही राजकीय पक्षाचे जुने उकिरडे जर आपण उकरू लागलो तर त्यामधनं आता उकिरडं म्हटलं की त्यामधनं सुगंधी काही बाहेर पडणार नाहीये, हमखास दुर्गंधीच बाहेर पडणार आहे। म्हणजे राज ठाकरेंचा मनसे त्याचा इतिहास काढला किंवा त्याच्या जुन्या चुका काढत बसलो, तो उकिरडा उकरत बसलो चुकांचा किंवा शिवसेनेच्या चुकांचा उकिरडा उकरत बसलो तर आपल्याला त्यातनं दुर्गंधीच बाहेर येणार आहे, त्यात चांगली गोष्ट कधी बाहेर पडणार नाही, हे वास्तव आहे। मग हे संदीप देशपांडे हे उकिरडा का उकरत बसले आहेत, दुर्गंधी काढून ते का फेकतायत बाहेर? म्हणजे एकीकडे राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या हितापुढे किंवा महाराष्ट्र धर्मापुढे आमच्यातली भांडणं किरकोळ म्हणतायत, बाळा नांदगावकर असतील, राजू पाटील असतील, हे अतिशय सावधपणे असे बाईट देत आहेत किंवा अगदी कुठेही आपल्यामुळे वातावरण गढूळ होऊ नये असं पाहत आहेत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा आमच्यात भांडणेच नव्हती म्हणत टाळी देण्याचा संकेत देत आहेत। तर संजय राऊत असतील आणि अनिल परब असतील ही मंडळी कुठेही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या संदर्भात जे वातावरण निर्मिती चालली आहे त्यामध्ये कुठेही गढूळपणा येऊ नये म्हणून प्रयत्न करत असताना संदीप देशपांडेचं टीका का करतात? म्हणजे या पाठीमागे नेमकं कारण काय आहे? त्यांनी टीका करताना ते इतिहास का उकरून काढतायत? केम छो वरळी म्हणत आम्ही कुणाचे पाय चाटले नाहीत किंवा जलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं स्लोगन देऊन किंवा अशी स्लोगन निर्माण केली नाहीत, बॅनर लावले नाहीत किंवा मुस्लिमांचे मतदान मिळवायसाठी म्हणजे मुस्लिम धार्जिनेपणा आपण मुस्लिम धार्जिने आहोत हे दाखवण्यासाठी आपल्या भावाच्या 20,000 कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल केले नाहीत। फार जुने तुम्ही, मग जुनेत म्हणून काय उपडलं तुम्ही? किंवा तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय चाललंय तेच होणार म्हणताय, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेचं मनात काय चाललंय ते कळतंय। अगोदर त्या भास्कर जाधवांच्या मनात काय चाललंय ते ओळखा, ते समजतंय का पहा। अशा पद्धतीने संदीप देशपांडे जे ठाकरे सेनेला बदनाम करू पाहत आहेत किंवा इतिहासामधल्या काही गोष्टी बाहेर काढून जे वातावरण मलिन करू पाहत आहेत म्हणजे गढूळ करतायत आणि ती प्रतिमा म्हणजे मुस्लिम धार्जिणे आहे, म्हणजे उद्धव ठाकरे मुस्लिम धार्जिणे आहेत, गुजराती अस्मिता कुरवाळणारे उद्धव ठाकरे आहेत। म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे त्यांचे म्हणजे मुस्लिमांचं मतदान मिळवण्याकरता ते राज ठाकरेंच्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर आरोप म्हणजे गुन्हे दाखल करतात। ह्या टीका करून या संदीप देशपांडेंना व्यक्तिगत स्वार्थ साध्य करायचा आहे का? काय व्यक्तिगत स्वार्थ असू शकतो त्यांचा? का त्यांना असं वाटतंय का भय कुठेतरी की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले
तर आपलं राजकीय महत्त्व जे काही आपलं छोटंसं महत्त्व आहे ते पुन्हा आणखी कमी होईल याची भीती आहे, किंवा राजकीय लाभ आत्ता जो पदरात पडतोय, प्रत्येक सत्ताधारी आपल्याला सध्या पायघाड्या टाकतोय आणि जे काही राजकीय लाभ मिळत आहेत ते पुन्हा नंतर कमी होतील असं भय तर या संदीप देशपांडेंच्या मनात नाही ना? का यामध्ये संदीप देशपांडे यांना राजकीय म्हणजे हित किंवा राजकीय लाभ हा आपल्या ज्या पक्षात आहे त्या मनसेचा लाभ होऊ शकतो किंवा राजकीय यश पदरात पडू शकतं म्हणून ते या ठाकरे सेनेवर टीका करतायत का? म्हणजे ठाकरे सेनेवर जर टीका केली तर मनसे कदाचित मुंबई महानगरपालिकेमध्ये फार मोठी प्रचंड भरारी घेईल असं संदीप देशपांडेंना वाटतंय का? का नाशिकमध्ये त्यांना फार मोठं पुनर्जीवन होईल त्यांचं? म्हणजे ठाकरे सेना कशी आहे मुस्लिम धार्जिनी, किंवा ती कशा पद्धतीने गुजराती अस्मिता कुरवाळते, किंवा गुजरातीचं किती प्रेम आहे त्यांना गुजरातीविषयी, हे सांगून संदीप देशपांडेंना असं वाटतं का की मनसेचा प्रचंड मोठा आजवर भूतोना भविष्यात कधी इतिहासात झाला नाही तेवढा राजकीय लाभ होईल असं म्हणून ते डोळ्यासमोर ठेवून ते बोलतायत का? तसं तर असण्याची शक्यता काहीच नाहीये, कारण त्यांनी आतापर्यंत जेवढ्या टीका केल्या त्यातनं काही त्यांच्या पदरात पडलंय असं काही वाटत नाहीये. मग ही युती होऊच नये यासाठी त्यांनी इतकं प्राणपणानं का अगदी मोहिमेवर ते आहेत आणि का एवढे तुटून पडलेले आहेत? का त्यांच्या पाठीमागे कोणत्या तरी तिसऱ्याच मोठ्या पक्षाची राजकीय शक्ती उभी आहे असं असू शकतं का? म्हणजे एकंदरीतरित्या राज ठाकरेंनी आपल्याबरोबर म्हणजे महायुतीमध्ये यावं, म्हणजे त्यासाठी एकनाथ शिंदेपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत ते आशिष शेलार ते उदय सामंतापर्यंत अगदी जंग पछाडलेलं आहे त्यांनी. म्हणजे एकानंतर एक, कुणी चहा पाण्याला, कुणी भोजनाला, कुणी बंद दाराआड चर्चा, परंतु काहीही करून उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंबरोबर कुठेच मनोमिलन होऊ नये यासाठी प्रयत्न करताना ही मंडळी, हे मोठे पक्ष, राजकीय पक्ष दिसत आहेत. आणि मग तीच भूमिका म्हणजे जी भाजपची भूमिका आहे, जी एकनाथ शिंदेची भूमिका आहे, तीच भूमिका म्हणजे राज ठाकरे हे काही केल्या आपल्याबरोबर येत नाही ते देवेंद्र फडणवीसांना खात्री पटताना दिसते आहे. तशीच शक्यता मध्यंतरीच्या काळामध्ये ती एकनाथ शिंदेच्या सेनेला पण झाली होती. म्हणजे त्यांना असं वाटतंय की आता काही केल्या हे राज ठाकरे आपल्याबरोबर युती करत नाहीत तर ही युती त्यांची उद्धव ठाकरेंबरोबर सुद्धा होऊ नये यासाठी या म्हणजे एकनाथ शिंदेचा गट अथवा तो भाजपा देवेंद्र फडणवीस यांचा हात तर या संदीप देशपांडेंच्या वक्तव्यामागे मध्ये ठाकरे सेनेवर टीका करण्याच्या मागे नाही ना? का म्हणजे त्यातनं म्हणजे ही जी टीका संदीप देशपांडे करतायत ती काही केल्या ही युती होऊच द्यायची नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची. मग भलेही स्वतंत्रपणे लढलं तरी चालेल, पण राज ठाकरेंना या उद्धव ठाकरेंबरोबर म्हणजे दोन भावंडांचं मनोमिलन होऊच द्यायचं नाही. ही जी या म्हणजे त्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची जी भूमिका आहे तीच भूमिका घेऊन देशपांडे पुढे चालले आहेत का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.